भोजने सर, तुम्ही होता आमचे क्लास टीचर आणि आम्ही होतो तुमचे आयडियल स्टुडंट्स. तुमच्या लेक्चरमध्ये नेहमी दिलं कॉन्सन्ट्रेशन, म्हणून कधीच आलं नाही मराठीच्या पेपरचं टेन्शन. चुकलं तर रागवत होतात, पण ती चूक समजून सांगून बिघडलेल्या मुलांना तुम्हीच योग्य मार्ग दाखवत होतात. मराठीचं अक्षर झालं होतं माझं घाण, पण तुमच्याकडून 5 स्टार मिळवण्याच्या नादात मी अक्षरही केलं छान. सर, तुम्ही नेहमी वाढवला आमचा उत्साह, तुम्हीच दिली आम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ. सर, तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही आयुष्यात. जगण्याचे भान आम्हाला दिले, जगण्याचे भान आम्हाला दिले, आमच्या कला जोपासायला तुम्ही शिकवले. नेहमी विद्यार्थ्यांचे हित मनात ठाई, मराठी विषयच फक्त शिकवला नाही तर मराठी विषयाची आवड देखील तुम्ही लावली. असे आमचे आयडियल क्लास टीचर भोजने सर. 5वी पासून ते आजपर्यंत तुम्ही नेहमीच आमच्या हिताचा विचार केला. तुमच्या मार्गदर्शनामुळे आज प्रत्येक गोष्टीची किंमत कळू लागली. प्रत्येक वेळी जेव्हा कोणत्याही विद्यार्थ्याला मदत हवी असेल किंवा माहिती हवी असेल तेव्हा तुम्ही लगेच काही क्षणातच मदत करता. खरंच प्रत्येक वेळी जेव्हा मदत लागली तेव्हा तुम्ही केली, त्यासाठी खरंच थँक्यू. परीक्षा म्हटली की अगोदर तुम्हाला स्थान यायचा. परीक्षा आणि आता आमचे वर्ग शिक्षक, आमचे हॉकीचे कोच देखील म्हणता येईल त्यांना, कारण की सरांमुळे आणि या शाळेमुळेच आम्ही जिल्हास्तरीय, विभागस्तरीय हॉकी, फुटबॉल सारख्या खेळ खेळण्याचा आम्हाला चान्स भेटला. ते म्हणजे आमचे आदरणीय प्रवीण भोजने सर. सर, तुम्ही आम्हाला हॉकी हा खेळ शिकवला. जेव्हा आम्हाला हॉकीचे ह देखील माहीत नव्हते तेव्हा सरांनी हॉकीची स्टिक कशी पकडायची यापासून तर हॉकीचा खेळ छानपणे कसा खेळायचा यापर्यंत सरांनी आम्हाला हॉकीचा खेळ शिकवला. आणि सरच आम्हाला जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय इथे हॉकी खेळण्यासाठी नेत होते. तेव्हा मैदानात गेल्यावरती खूप असं छातीत कसतरी व्हायचं, पोटात खळबळ व्हायची की आता आपण जिंकतो का हारतो. पण सरांचा तो म्हणजे सगळ्या मुलांचं चेहऱ्यापैकी कडे आणि सरांचं चेहऱ्यापैकी कडे सरचा तो आवाज एक वेगळीच ऊर्जा आमच्या मनामध्ये निर्माण करायचं. आणि एखाद्या वेळेस आपल्याकडून चांगली हिट गेलीच हॉकी या खेळामध्ये, सरचं मोठ्याने एकदम व्हेरी गुड, ते म्हणजे एक वेगळाच आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण करायचा. आणि सरांनी आम्हाला मराठी हा विषय शिकवला. सरांच्या लेक्चरला आम्हाला खूप असं मजा येत होती, कारण की सरांचा तो खणखणीत आवाज आमची सगळ्यांची झोप उडून टाकायचं. सगळं लक्ष सरांकडे. त्यातली त्यात आता एखाद्या वेळेस सपोज मुलांना हसवण्यासाठी सरांचा एक फेमस असा सेंटेन्स होता की तो तुमच्या नाकातला पदार्थ. आता जे याला नवीन ऐकतं त्याला वेगळं वाटत असेल, पण आमच्यासाठी हे सर्व कॉमन आहे. आणि सरांना काय माहिती कसं काय कळायचं की आता मुलं बोर झालेले आहेत, तर सर एखादं सेंटेन्स म्हणता डॅश डॅश आणि आता असं वाटतंय की तुम्ही बोर झाला, त्यामुळे आपण उर्वरित भाग उद्याच्या तासिकेमध्ये घेऊ. सर, तुमच्यासारखं काय एवढं अॅक्युरेट बोलणं मला जमणार नाही, पण सरांचे देखील खूप खूप धन्यवाद. सरांनी आम्हाला मराठीच्या होमवर्कसाठी एक सिक्वेन्स दिलेली होती. त्यात लिंग, वचन, विरुद्धार्थी, समानार्थी, शब्द, पत्र, निबंध, सारांश हे सर्व काही राहायचं. मी जेव्हा घरी होमवर्क करत होते तेव्हा असं कुणी बघितलं तर म्हणायचं तुम्हाला एवढा सिंपल होमवर्क असतो, पण त्यांना काय माहिती सरांनी आज आमचे 10वी बोर्ड पेपरचे 40 मार्क्स फिक्स करून ठेवलेले आहेत. सर, खरंच तुमचे खूप धन्यवाद. जसे तुमचे बुनगे सर आयडियल टीचर आहेत तसे माझे देखील तुम्ही आयडियल टीचर आहात. आणि आता माझ्या सर्व फ्रेंड्स, थैंक यू. ये कुछ लाइन हमारे बेस्ट टीचर्स के लिए. भोजने सर शिकवत होते आम्हाला मराठी विषय. त्यांचा एकच डायलॉग म्हणजे एकंदरीत 10th बोर्डचा विषय निघाला की म्हणत होते आता तरी लागा तयारीला, पण मराठीचे ते 5 स्टार यार. पण भोजने सरचा विषय होता हार्ड. जर नाही दिले त्यांच्या शिकवण्यावर लक्ष तर म्हणत होते इथं काय मी कीर्तनकार आहे का, अशी आमचे एकंदरीत म्हणजेच भोजने सर. टीचर जारे सरांनी गुड हँडरायटिंगचं बीज पेरलं.
भोजने सरांनी ते आमच्या मनात भरलं आणि आम्ही ते 5 स्टार घेऊनच कम्प्लीट केलं. ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो. जीवनामध्ये ज्ञानाचा अर्थ खरा प्रवीण सर सारख्या शिक्षकांमुळेच कळतो. से विदाई के इस पल में भोजने सर हमेशा बसाए रखना हमें अपने दिल में. नई मंजिलों की ओर कदम. लगेच 5वा मित्र म्हणतो आठवा कोण राहिलं. एवढ्यात मी दिशांचे फोटो पाहिले आणि तेव्हा आठवलं की आमचे प्रवीण सर आले होते. मराठीचा विषय त्यांचा, मराठी शिकवणार रक्तात त्यांच्या. असे आमच्या लाडके सर सर्वांचे भोजने सर कधी आम्हाला मारून तर कधी आम्हाला प्रमाणे बोलून आम्हाला शिकवलं. आमच्या पंखात बळ भरलं. आम्ही भोजने सर आमच्या आनंदासाठी त्यांनी जारे सरांना आमची मोठी ट्रिप काढली. जारे सरांना घोड्यावर चढवलं. आम्ही भोजने सर तसेच सगळे शाळेतील शिक्षक आम्ही आमचे आदर्श शिक्षक आहेत. आम्ही या शाळेत